नागपूरमधील दगडफेक प्रकरणी 38 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. धार्मिक स्थळाचं अतिक्रमण हटवण्यापूर्वी झाला होता हिंसाचार. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल 8 मे रोजी लागणार. 17 वर्षाच्या सुनावणीनंतर आता हा निकाल राखीव. मालेगावात 29 सप्टेंबर 2008 रोजी झाला होता बॉम्बस्फोट. इगतपुरी तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई. दरेवडीतील आदिवासी महिलांची पाण्यासाठी पायपीट. जंगलातनं 3 किलोमीटरपर्यंत गोडभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास. कल्याण डोंबिवलीमध्ये दुर्गंधीयुक्त आणि पिवळसर रंगाचं पाणी. उल्हास नदीमध्ये जलपर्णी काढण्याच्या कामामुळे पाण्याची गुणवत्ता ढासळली. नागपुरात काल सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. शहरातील 33 ट्रॅफिक सिग्नल्स दुपारी 1 ते 4 या वाजेदरम्यान बंद राहणार. नागपूरच्या उमरेड तालुक्यामध्ये घरावर 50 किलो धातूचा तुकडा कोसळला. आकाशातनं धातूचा तुकडा कोसळल्याचा स्थानिकांचा दावा. मध्य रेल्वेवर 5 तासांचा मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान दिव्या मार्गावर मेगा ब्लॉक सुरू. तर दुपारी 3:45 वाजेपर्यंत डाऊन मार्गावरच्या सेवा जलद मार्गावर वळवल्या जाणार. जळगावमध्ये उष्णतेमुळे केळी मालाची उपलब्धता वाढली. तर उत्तर भारतात केळीच्या मागणीत घट झाल्यामुळे बाजारभावात सध्या 200 रुपयांनी घसरण. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. जम्मू काश्मीरच्या काही भागात